फायनली आज आपण करणार आहोत सोयाबीनची पेरणी। दरवर्षी सोयाबीन ट्रॅक्टरने पेरतो, पण यावर्षी आपण करून सरताने पेरतो आहोत, ते तुम्हाला पुढे सांगतो। तर काय म्हणतोय पोट्यो, मी तुमचा लाडका वेदांत। आज आपल्याला 5 एकरामध्ये सोयाबीन पेरायची होती, म्हणून सोयाबीनची कट्टे गाडीवर घेऊन जायला लागलो आणि आलो टिमशीत। आपल्या शेताचं नाव आहे आणि सोयाबीनचा कट्टा डोक्यावर घेतला आणि निघालो कनकन। आपण कसं ऑलराऊंडर माणूस आणि सोयाबीनची थैली खाली ठेवली आणि नागोबरायाचं पूजा केली। मग गाडीने एक थैला आणून घेतला आणि सोयाबीन पेरायला आपण 2-2 जोड्या बोलवले। एकाने पेरायची आणि एकाला फसाटी बांधायची। आता फसाटी काय ते तुम्हाला पुढे सांगतो। पहिले काकानं बैल जुतून घेतले आणि मजुराला दिलं बियाणं आणि पेरायला सुरुवात केली। दरवर्षी तर आपण ट्रॅक्टरने पेरतो, पण यावर्षी पाऊस असल्यामुळे ट्रॅक्टरने पेरता आली नाही। हेच तर बैल फसत होते, ट्रॅक्टर कुठून जमणार। आणि इकडे काका चढले झाडावर, कशाला? फांदे तोडायला, कारण फसाटी करायची होती ना। फसाटी म्हटलं तर असं केल्याने बी झाकलं जाते आणि 3-4 तासानंतर इतकं झालं आणि इतकं राहिलं आणि 5 एकरामध्ये आपल्याला 25 किलोच्या 5 थैल्या लागल्या आणि आपण 3 हुतुतू आणि 2 उन्नती लावली आहे। आता हे चालू आहे शेवटचा तास, म्हणजे 8 तास मारलं की आपली पेरणी संपली। आता फक्त पावसाची वाट पाहणं चालू आहे। तर भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये। राम कृष्ण हरी।